नमस्कार मित्रांनो, ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मेघा पारसेवार आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण नागपंचमी या सणाविषयी अतिशय सोपा आणि सुंदर निबंध पाहणार आहोत। आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला देवत्व मानून त्याची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे। याच परंपरेतून साजरा होणारा सण म्हणजे नागपंचमी, जो श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला येतो। या दिवशी घरोघरी नागदेवतेची प्रतिमा किंवा मातीची मूर्ती तयार करून तिची विधिवत पूजा केली जाते। दूध, लाह्या आणि फुलांचा नैवेद्य दाखवला जातो। गावामध्ये झाडांना झोके लावले जातात आणि मुली स्त्रिया आनंदाने झोका खेळत गाणी गातात। शेतीच्या दृष्टीने सापांचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण तो शेतातील उंदीर व कीटक खाऊन पिकांचे नुकसान होण्यापासून बचाव करतो। त्यामुळे हा सण आपल्याला निसर्गातील प्रत्येक सजीवांची काळजी घेण्याचा आणि त्याचे जतन करण्याचा संदेश देतो। सध्या वन्यजीव कायद्यांचे पालन करत जिवंत सापांना त्रास न देता प्रतिकात्मक पद्धतीने नागाची पूजा करण्याची प्रथा रूढ होत आहे। यातून माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते अधिक घट्ट होते।